बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात 70वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण टेकाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष दादासाहेब देशपांडे व देवानंद सानप होते। प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण दादासाहेब देशपांडे यांच्या हस्ते पार पडले। या विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा यावर कार्यक्रम सादर करण्यात आले। बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग, तुला पावडर झाली आणू का ग, भारी वाली तुला बापूची साडी आणू का ग, घ्यायला गाडी आणू का ग, शिक्षणाची उडी होती घरी घरी मन लागून शिकला नाही चुकला शाळेत जाय भारताचा घटनाकार झाला माझा भीमराय, भारताचा घटनाकार झाला माझा भीमराय। या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लोणार, बुलढाणा। तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील बुटले महाविद्यालयात 70वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार बंग यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी दिली। विद्यार्थी, विद्यार्थिनी व तसेच शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, यवतमाळ। पुलगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने 16 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी यशवंत विद्यालयात पार पडला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले, तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला पंकज गादगे, मयूर अवसरे, दीपक तिवरे, प्रकाश झांजडे, हेमंत तुपकरी, हर्षल काळे, राजाभाऊ वाटाणे यांच्यासह अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होती। ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, पुलगाव। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी मातोश्री अनुसया विद्यामंदिर इंग्लिश मीडियमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या। ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, भातकुली। आर्वी ते आर्वी नगर परिषदेच्या वतीने रन फॉर क्लीन आर्वी सिटीची दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्थानिक राजीव गांधी स्टेडियम मध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत स्वच्छ आर्वी सुंदर आर्वीच्या जनजागृतीकरिता दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विविध वयोगटानुसार 1 ते 4 किलोमीटर पर्यंत ही दौड स्पर्धा करण्यात आली होती। सर्व वयोगटातील स्पर्धकांना प्रथम बक्षीस 3000, द्वितीय बक्षीस 2000 तर तृतीय बक्षीस 1000 ठेवण्यात आले होते। यामध्ये आर्वीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती। या कार्यक्रमात सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, नगरसेवक तसेच नगरसेविका आणि माजी आमदार दादाराव केचे प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, आर्वी। दीपचंद चौधरी विद्यालय सेलू व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलू शहरातून दीपचंद विद्यालय ते तहसील कार्यालय सेलू पर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने अखंड तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेला यशस्वी करण्याकरिता सेलू शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले। या अनोख्या उपक्रमामध्ये सेलूमधील नागरिकांनी सुद्धा आपला सहभाग देत प्रत्येक चौकात या तिरंग्याचे पुष्प उधळून स्वागत केले। तसेच आधार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व मुस्लिम बांधवांनी विकास चौकात स्वागतासोबत प्रत्येक विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून एकता व समानतेचा संदेश देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। या तिरंगा यात्रेमुळे संपूर्ण सेलू शहर जणू देशभक्तीत लीन झाल्याचे दिसून आले। शेवटी तहसील कार्यालय सेलू येथे झेंडावंदन करून मानवंदना देत शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन नारे दिले व या तिरंगा यात्रेचे समापन करण्यात आले। गणेश खोडके, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सेलू।
भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाली, मात्र अद्यापही कालावधीमध्ये गोर बंजारा समाजाला हव्या त्या मूलभूत सुविधा अजूनही मिळालेल्या नाही। पातूर तालुक्यातील डांबरी रस्ता नसलेला तोंडा मलकापूर फॉरेस्ट, बेलतळा, सावरगाव चौफुली ते झरंडी या रस्त्याचे डागडुजीकरण पूर्ण करणे, शोकापूर येथील पूल बांधकाम पूर्ण करणे आदी विविध मागण्यांसाठी सेनेच्या 11 लोकांनी पातूर तहसील समोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषण सुरू केले आहे। बेलतळा तांडा हा 72 वर्षापासून साध्या डांबरी ओढपसाठी सुद्धा वंचित आहे। आज पण तिथे पक्का रस्ता नाही आहे, येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे। त्याचबरोबर देऊळगाव ते भानोस हे दुसरं गाव आहे, तिथे पण अर्धवट रस्ता झालेला आहे। तिसरं जे काम आहे त्या चौफुली ते झरंडी ते डागडुगी बाकी आहे। चौथं काम आहे शेकापूर येथील कॅनलवरील पूल। या सगळ्या मागण्या आम्ही शासन दरबारी दिनांक 1/4/2019 पासून लगातार पाठपुरावा करत आहोत। त्यामध्ये आतापर्यंत आमची कोणत्याच प्रकारची समाधानकारक दखल घेतलेली नाही आहे। यावेळी तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध करत तीव्र संताप उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम असून उपोषणकर्त्यांमध्ये विनोद जाधव, अरविंद राठोड, कंसदास राठोड, विलास जाधव, राजेश चव्हाण, प्रदीप राठोड, किरण पवार, रोहिदास राठोड, हिरालाल राठोड, दीपुला चव्हाण, गुलाब राठोड सह आदी उपोषणास बसले आहे। या परिस्थितीमध्ये उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत गावकऱ्यांच्या मागे असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे। या स्थितीमध्ये थंडीचा पारा वाढला असून थंडीच्या कडाक्यात गोर बंजारा समाज बांधवांनी उपोषणास सुरुवात केली आहे। तांडा वस्तीच्या गोर समाजावर आमरण उपोषण करण्याची पाळी भाजप सत्तेत आल्याने अच्छे दिन कुठे हरवले असे प्रश्न आता तालुक्यातील जनता विचारत आहे। निलेश किरतकर, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला।